कमी करायचं आणि ते सगळं प्रेम त्या ठिकाणी भगवंतावर लावायचं. ही खरी श्रेष्ठ थोर भक्ती आहे. संसारावरचं प्रेम, पण आपलं प्रेम जास्तीत जास्त संसारावर आहे. कुठं कसा फायदा होईल, किती लाभ होईल, बरोबर नुकसान झालं या ठिकाणी या ठिकाणी आणि प्रत्येकाची गोष्ट करतो ही काही खरी भक्ती नाही. इथं असा विचार करायचा नसतो बरं का. तर या ठिकाणी पूर्णपणे देवात आपण संसारावरचं प्रेम काढायचं आणि देवावर ठेवायचं. कबीराने एखादी प्रश्न विचारला कबीर महाराजांना, तुम्ही म्हणताय संसारावरचं प्रेम काढून देवावर लावायचं, देवावर प्रेम करायचं, हे कसं काय? तर कबीर महाराजांनी एक सुंदर त्या ठिकाणी दृष्टांत दिलेलं असतं. त्यांनी सांगितलंय की आपण कांदे मिरच्या लावतो मध्ये लावण्याच्या अगोदर काय करतो, त्याचं बी टाकतो आणि रोप तयार करतो बरं का. आणि ते रोप मोठं झालं की तो रोप उपटतो आपण सरीमध्ये लावतो. तसंच आहे म्हणजे संसाराचं प्रेम काढायचं आणि देवावर लावायचं बरं का. आता हे प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो बरं का की देवा संसारावरचं प्रेम काढायचं, संसार होणार कसा, असा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. त्याचं उत्तर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये दिलेले, ठेविले अनंते हर्षची राहावे, ठेविले अनंते हर्षची राहावे, चित्तामध्ये समाधान ठेवावं. पण आपल्या चित्तामध्ये समाधानच नसतं, मला देवावर आपला हेच नाही नसतं. असं सांगितलं देवाची भक्ती केव्हा करतो, ज्या वेळेला काही संकट येतात, काही पाहिजे असतात आपल्याला देवाकडे, तेव्हाच आपण देवाची भक्ती करत असतो. बरोबर आहे, असं नाही. तर या ठिकाणी भगवंतावर विश्वास ठेवायचा बरं का. भगवंत काही वाईट करत नाही आणि आपल्या जीवनामध्ये करतात. सुख दुःख जे आहे ते येतच राहतं. आज सुख आहे, उद्या दुःख आहे, परवा सुख आहे, पुन्हा दुःख आहे. जे सुख दुःखाचा लपाटाव ह्या जगामध्ये कोणी खरंच सुखी आहे का मला सांगावं? कोणी सुखी नाही बरं का. विचार केला तर कोणी सुखी नाही. समर्थ रामदास महाराजांनी त्यांच्या याच्यामध्ये म्हणायच्या श्लोकमध्ये, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मनात तुझ शोधो निपाहे, मनात वाचिले पूर्व संचित केले, तयासारखे भोगले प्राप्त झाले. बघा काय आपलं समज, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मनात तुझ शोधो निपाहे. खरंच बरं का. एक असंच एक पुजारी एका मंदिरामध्ये रोज सकाळी पहाटे उठायचा, जप तप जे काही ध्यान सुरू करायचं, देवाची पूजा अर्चा करायचा, सुरू करायचं. आणि अगदीच एके दिवशी त्याच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झाला, या जगामध्ये सुखी कोणी असेल बरं का, कोण असेल बरं सुखी? तेवढ्यात एक सावकार त्या मंदिरामध्ये येतो बरं का. आणि सावकार मंदिरामध्ये आल्यानंतर सावकार पैशावाला माणूस आहे, सुखी आहे बरं का. मग तो पुजारी त्या सावकाराकडे जातो, सावकार एक विचारू का? विचार की, म्हणजे मला असं वाटतं तुम्ही जगामध्ये सुखी आहात. तेव्हा सावकार उत्तर देतो, अरे कसलं सुख आणि कसलं काय, म्हणले पैसा माझ्याकडे आहे पण रात्री झोप लागत नाही मला. जगात सुखी कोण असेल? मग त्यांनी एका दुसऱ्याचं नाव सांगतो बरं का, तो अमुक अमुक माणूस आहे, तो सुखी असेल बरं का. त्याच्याकडे या ठिकाणी हा पुजारी जातो, मला असं कळलं की तुम्ही सुखी आहात. अरे म्हणजे सगळं आहे माझ्याकडे बरं का, पैसा आहे, सत्ता आहे, मुलं बाळा आहे, पण म्हटले मुलं बाळा काही चांगले निघालेले नाही, त्याचं फार मोठं दुःख आहे बरं का.
मग त्यांना पुन्हा विचारत होतो मग जगामध्ये सुखी कोण असेल. तेव्हा तो कडे तो एक मुलशी कॉलेजला एक प्राध्यापक आहे बरं का, PME PhD फार मोठ्या मोठ्या डिग्र्या घेतलेल्या आहेत बरं का, बरं का. असं का म्हणजे त्या प्राध्यापकाकडे जातो पुजारी, मला असं कळलं तुम्ही सुखी आहे बाबा, मी MA आहे PhD आहे सगळे LLB आहे सगळे डिग्र्या माझ्याकडे आहेत, अनुभव आहे, पण म्हणजे मी क्लॉकवर बेसिसवर आहे, मला फक्त 8,000 10,000 पगार मिळतो आहे. काय सुखी कोण आहे. तर प्राध्यापकांनी सांगितलं मी असं ऐकलंय या गावामध्ये पुजारी आहे, रोज सकाळी उठतो देवाची पूजा करतो भजन करतो कीर्तन करतो हे सगळं देवाचे करतो म्हणजे ते सुखी आहे. अरे म्हटलं मीच आहे. हे सगळं वर्णन जे केलेलं होतं त्या प्राध्यापकांनी त्या पुजाऱ्याचंच केलेलं होतं. तसं आहे लक्षात घ्या की आपल्याला वाटतं सुखी सुखी मानलं तर सुख आहे बरं का, मानलं तर सुख आहे नाही तर काही नाही लक्षात घ्या. पण आपण काय करत असतो, आपण मात्र या ठिकाणी पैसा असला म्हणजे सुखी, मुलं बाळ आहेत म्हणजे सुखी, मोठ्यानं भोगी आहे सुखी, अशा प्रकारे या ठिकाणी आपली सुखाची कल्पना करते की हे खरं सुख नाही बरं, हे खरं सुख नाहीये. आता रावणाकडे किती संपत्ती होती मला सांगा, सोन्याची लंका होती, सप्तकोटी बरोबर आहे, सोन्याची होती लक्षात घ्या, बाकीचं सोनं द्या, पण तो सुखी होता का मला सांगा बरं, नाही लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी सुख कशात आहे, मान्यावर आहे. काय करायचं, देवा विश्वास ठेवायचा आणि समाधान चित्तामध्ये समाधान मानायचं लक्षात घ्या चित्तामध्ये. म्हणून त्या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. आणि जीवनामध्ये जे जे काही घडतं लक्षात घ्या बरं का, जे जे काही घडत असतं ते चांगल्यासाठीच घडत. जो होत आहे आजचे केले होत आहे बरं का, जे होतं जीवनामध्ये ते चांगल्यासाठी होत असतं, पण आपण मात्र या ठिकाणी त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीने बघत असतो म्हणून आपण दुःखी होत असतो. सुख दुःख समान पाप जीवनामध्ये ज्या काही घटना घडत असतात लक्षात घ्या त्या आपल्या चांगल्यासाठीच असतात बरं का. पण आपण काय करत असतो, मनासारखं घडलं तर त्याला चांगलं म्हणतो आणि मनाविरुद्ध घडलं की ते वाईट म्हणतो लक्षात घ्या बरं का. एक अकबर माहिती आहे राजा अकबर, त्यांचा एक प्रधान जे असतो बरं का, अकबराचा एक प्रधान जे असतो बिरबल बरं का, बिरबल. तर एके दिवशी शिकारीला जायचं असतं बरं का. शिकारीला जात असताना त्यांनी मग ते काय असते तात्याला वगैरे त्यांचे तलवार वगैरे ते त्याला धार लावत असतो आणि धार लावता लावता त्याचं बोट कापतं. त्यावेळेला प्रधानजी काय म्हणतो माहिती आहे का, जो होता है अच्छे के लिए, जो हुआ तो अच्छा हुआ म्हणतो. आता मला सांगा राजाला राग येतो बरं का, राग येतो आणि तो शिपायाला आदेश सोडतो, शिपायानो प्रधानजीला अटक करा आणि जेलमध्ये टाका बरं का. मग शिपाई त्याला पकडतात आणि जेलमध्ये टाकतात. मग राजा शिपायाला घेऊन काही कुठे जातो, शिकारीला जातो. तर शिकार करता 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 अंधार पडतो लक्षात घ्या बरं का. अंधार पडतो, रात्र झालेली असते आणि पावसाचे टिपके लागलेले असतात लक्षात घ्या. आता काय करायचं, कुठं आसरा घ्यायचं, तर तिथं एक छोटंसं गाव असतं आणि तिथं काहीतरी वाजत असतं लक्षात घ्या. तर तिथं
देवीची पूजा चाललेली असते, त्या देवीला बळी द्यायचा असतो लक्षात. आणि राजा तिथं गेला तर त्यांनी पकडलं राजाला बरं का. तिथल्या लोकांनी राजाला पकडलं आणि बळी देण्याची तयारी केली. पण तिथली प्रथा होती लक्षात घ्या. कोणती प्रथा होती की ज्याला बळी द्यायचंय त्याला कुठेही जखम नसली पाहिजे बरं का. ते बळी देण्याच्या आधी त्याला ते बघतात सगळं त्याचं कपडे वगैरे काढून तर ते कापलेलं असतं, तर हे देवीला चालत नाही, सोडून द्या म्हणतात बरं का. त्यावेळेला राजाचे डोळे उघडतात. प्रधानजी म्हटले होते जे होताय आजचे गेले होत आहे म्हणजे त्यांनी बरोबर सांगितलं होतं. मी उगीताना जेलमध्ये टाकलं. राजा परत येतो आणि शिपायाला सांगतो प्रधानजीला बाहेर काढा आणि त्याची माफी मागतो बरं का राजा. आणि त्यांना म्हणतोय तुम्ही म्हटला होता तो होताय आजचे गेले होत आहे बदल झालं म्हणजे. त्यावेळेला प्रधानजी म्हणतो बाहेर आल्यानंतर जो हो असो अच्छा हो बरं का. म्हणजे कसं तो असं का म्हटला तर त्यावेळेला तो म्हणतो की समजा तुम्ही जर मला जेलमध्ये कारागृहामध्ये टाकलं नसतं, तुमच्या सोबत मी शिकारीला आलो असतो आणि तुमचा बरोबर पण तुम्हाला काही या ठिकाणी त्यांनी बळी दिला नसता, माझा बळी गेला असता. म्हणून जे होत आहे आजचे केले होत आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे बरं का की माणसाने जीवनामध्ये जगत असताना देवावर भरोसा ठेवायचा. जे काय होतं ते चांगल्यासाठी होत असतं. ठेविले आनंदे तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान बरं का. का तर या ठिकाणी हे जीवन आहे लक्षात घ्या. जीवनामध्ये कधी सुख असतं कधी दुःख असतं लक्षात घ्या. सुख आलं म्हणून हुरळून जायचं नाही आणि दुःख आलं म्हणून या ठिकाणी दुःखी व्हायचं नाही लक्षात घ्या. वाईट प्रसंग आले जीवनामध्ये येतच असतात लक्षात. कोणी असू दे, राजा असला काय आणखी कोणी असला काय लक्षात घ्या. प्रत्येकाच्या जीवनामध्ये असे काही प्रसंग येतच असतात लक्षात घ्या बरं का. म्हणून या ठिकाणी माणसाने जी काही वेळ आलेली त्याला सामोरं गेलं पाहिजे बरं का. पण आपण काय करतो दुःख आलं की देवाला नाव ठेवतो. देवा तू फार माझं वाईट केलं बरं का, माझ्याकडे लक्ष दिलं नाही, माझ्यावर कृपा केली, आवडत्या कृपा केली लक्षात घ्या. देव काही करत नसतो बरं का. जीवनामध्ये असे प्रसंग येत असतात. म्हणून म्हणलेले समयाशी सादर व्हावे देव ठेवईल पैसे राहावे. बरोबर आहे की मला सांगा बरं. जसं वेळ आलं तसं त्याला पुढे गेलं पाहिजे. किती संकट येऊ द्या लक्षात घ्या. पण आपण मात्र काय करत असतो संकट आलं की रडत असतो. बरोबर आहे की नाही मला सांगावं. संकट आलं की आपण एकदम निराश होतो नाराज होतो. काय नाही एवढं जीवन आहे आपलं असं मानून चालायचं की जीवनामध्ये जसे सुखाचे प्रसंग येतात तसे दुःखाचे प्रसंग येतात. ते दुःखाचे प्रसंग सुद्धा काय फार दिवस टिकत नाही. पुन्हा सुखाचे प्रसंग येतात आणि जे आहे ते चांगल्यासाठी आहे. म्हणून या ठिकाणी देवाला नाव ठेवायचे नाही लक्षात घ्या. देवाला उलट देवावर भरोसा ठेवायचा आणि देव ठेवील तसं या ठिकाणी राहायचं लक्षात घ्या. तर या ठिकाणी ठेविले अनंते तैसेच राहावे चिंती असू द्यावे समाधान. चित्तामध्ये समाधान पाहिजे. समाधान म्हणजे कोणतं समाधान? हे भौतिक समाधान नाही बरं का, हे आत्मिक समाधान पाहिजे लक्षात घ्या. माणसाने नेहमी आनंदी असलं पाहिजे बरं का. माणसं पण काय माहिती नाही बरं का, किती जरी असलं तरी बरं का दुःखीच. मला काय वाटतं माहित आहे का, आता एक मला आता एक उदाहरण सांगतो. आम्हाला 7वा वेतन लागू झाला बरं का. आणि 7व्या वेतनमध्ये आम्हाला इतका डिफरन्स मिळाला तुम्हाला सांगतो, लाखाच्या पुढे डिफरन्स मिळाला. काय आनंदामध्ये बरं का. हे घरी गेलो, अरे मला एवढा डिफरन्स मिळाला, एवढे पैसे मिळणार आहेत, पैसे मिळालेले आहेत बरं का. चल उद्या आता काही करून आपण बायकोला म्हणाला की आपण जाऊया बरं का, बाजारात जाऊ. बाजारात गेला आणि कपडे बिपडे दागिने बिगिने घेतलं बरं का. घरी आला, इतका आनंदात होता लक्षात घ्या. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कॉलेजमध्ये गेला, स्टाफ रूम मध्ये बसल्यावर चर्चा सुरू झाली. चंदावड सर किती पैसे मिळाले? 1 लाख मिळाले. मेसराम सर तुम्हाला किती पैसे मिळाले? 2 लाख मिळाले. पाटील सर तुम्हाला किती मिळाले? 2.5 लाख मिळाले. गडी नाराज झाला बरं का, माझ्यापेक्षा त्याला जास्त पैसे मिळाले बरं का. जीवनामध्ये आपण अशी वजाबाकी करायची नसते लक्षात घ्या. बरोबर आहे की नाही मला सांगा बरं. जे आहे त्यामध्ये समाधान मानायचं. अहो 1 लाख रुपये का कमी झाले का मला सांगा बरं. मी परवा आळंदीमध्ये तेच सांगितलं लक्षात घ्या. इतकी पेन्शन मिळतं तरी म्हणतात तुम्हाला किती पेन्शन? मला 60,000. तुम्हाला 80,000. तुम्हाला 1 लाख.
जास्त आहे तुम्हाला, मला फार कमी. अरे 60,000 काय कमी झाली का मला सांगा बरं. जीवनामध्ये लक्षात घ्या, जे आहे त्यामध्ये समाधान मानण्याची प्रवृत्ती पाहिजे बरं का. पण माणसं मात्र या ठिकाणी समाधान मानत नाहीत आणि त्यामुळे दुःखी होत असतात. लक्षात घ्या. काल व्हॉट्सअपवर एक हे टाकलेलं आहे ते पाहिलं बरं का. कोण बनेगा करोडपती, त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू द्यायला, मुलाखत द्यायला, ते उत्तर द्यायला ती एक लेडी झालेली लक्षात घ्या. तिथून झाल्यावर तुम्हाला दाखवेन. इतकी हसत असतील लक्षात घ्या. म्हणजे माणसाने जीवनामध्ये आनंद कसा मिळवावा ते तिचं उदाहरण दिले. माणसाने नेहमी कसं असावं, आनंदी असावं बरं का. पण आपण मात्र या ठिकाणी दुःखी असतो. लक्षात, थोडंसं काही घडलं की दुःखी चेहरा पाडतो, बरोबर आहे की चेहऱ्यावरचं सगळं हसून जात असतं. नाही, काही जरी झालं तरी या ठिकाणी आपण लक्षात घ्या की दुःख मानायचं नसतं बरं का. दुःख मानायचं नसतं, तर त्यामध्ये सुद्धा आनंद मानायचा असतो. लक्षात घ्या. पण आपण काय करत असतो, या पद्धतीनं विचार करतो आणि जीवनामध्ये दुःखी होत असतो. आणि काय मला सांगा बरं, शेवट काय हो माणसाचा. माणसं एवढे पळा 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 बहुत पुढे पुढे तो, बरोबर आहे. इतकी स्पर्धा करतात. लक्षात घ्या, त्याच्यापेक्षा मी श्रीमंत झाला पाहिजे, त्याच्यापेक्षा श्रीमंत, माझ्याकडे जास्त पैसा असला पाहिजे. अहो तुम्ही किती जरी श्रीमंत झाला, किती जरी पैसा मिळवला, तरी सगळं इथंच ठेवून जावं लागणार आहे. लक्षात घ्या. आता रावणाचं उदाहरण तुम्हाला दिलं बरं का. रावणाचं उदाहरण दिलं म्हणजे या ठिकाणी किती जरी मिळालं तरी तुम्ही या ठिकाणी बरं का दुःखी व्हायचं, म्हणजे हे व्हायचं नाही, लक्षात अहंकार करायचा ना. लक्षात घ्या. पण माणसं काय करतात की या ठिकाणी दुःखी होत असतात बरं का. म्हणून या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, ठेविले अनंते तैसेची राहावे, पण आपण आनंदी राहत नाही. मग आपण काय करतो, चिंता करत असतो. माझं कसं होईल, माझ्या मुलाचं कसं होईल, रात्रंदिवस झोप सुद्धा येत नाही. आणि खरं आहे बरं का हे. तुम्हाला वाटतं ना ज्याच्याकडे जास्त पैसे आहे, श्रीमंत आहे, लय सुखी नाही, त्याला रात्री झोपेच्या गोळ्या खावा लागतात. लक्षात घ्या बरं का. कारण माणूस काय चिंता करत असतो सारखी, त्याच्यापेक्षा अधिक कसं मिळेल, ह्याच्यापेक्षा अधिक कसं मिळेल, अशा प्रकारचे थोडं काही झालं की या ठिकाणी तो काळजी करत असतो. लक्षात घ्या. चिंता करतो. चिंता ही वाईट असते बरं का. चिंता ही फार वाईट असते. जिवंत माणसाला जाळत असते. चिंता ही मेलेल्या माणसाला जाळते आणि चिंता ही जिवंत माणसाला जाळते. लक्षात घ्या. म्हणून माणसाला कधी दुःखी व्हायचं नाही बरं का. हे लिहून ठेवा बरं का. मी पूर्वी असाच थोडासा होतो, विचार करायचं फार, माझ्या मुलाचं कसं होईल, माझ्या मुलीचं कसं होईल, अमुक झालं, थोडंसं काय झालं की या ठिकाणी. पण आता अजिबात विचार करत नाही. काय होणार ते कळत नाही. जे होते ते चांगल्यासाठी होत असतं. लक्षात घ्या. पण या ठिकाणी माणसाने चिंता करायची. चिंतेमुळे काय होतं लक्षात घ्या, तुमचं जीवन ठप्प होतं, उद्ध्वस्त होत असतं. लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे की ठेविले अनंते तैसेची राहावी, चित्ती असू द्यावी समाधान. समाधानी नाही राहिला तर काय होतं, त्या अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये पहिल्या उद्वेग दुःखच केवळ. तुम्ही जर दुःख करत बसला, लक्षात घ्या, चिंतेमध्ये असला बरं का, हे जे दुःख आपल्या पदरी येत असतं लक्षात